जत तालुक्यातील कर्जगी येथील अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पांडुरंग सोमण्णा कळी याला सांगली येथील पोक्सो विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं नमूद करत न्यायालयाने हा कठोर निकाल दिला। या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त असून संपूर्ण जत तालुक्यातून समाधान व्यक्त केलं जाते। 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी गावातील 4 वर्षीय चिमुरडी अचानक बेपत्ता झाली होती। याची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तातडीने पोलीस पथकासह गावात शोध मोहीम सुरू केली। तपासादरम्यान आरोपीच्या आईने दिलेल्या संशयास्पद माहितीनंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली। यावेळी घरातील लोखंडी पेटी पोत्यामध्ये चिमुरडीचा मृतदेह आढळला। दरम्यान घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला दिशा दिली। गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या। प्राथमिक तपासानंतर हा गुन्हा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे वर्ग करण्यात आला। पोलिसांनी अवघ्या 13 दिवसात वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं। खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेल्या ठोस पुराव्यांवर विश्वास ठेवत सांगली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जे.यू. मोहंती यांनी आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू राहिली आहे तर उर्वरित भागात शनिवारी पावसाने उघडीप दिली। गेल्या 24 तासात कोयनेत 127 तर चांदोलीत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्यामुळे कोयना धरणात 91 टीएमसी पाणीसाठा झाल्याने विसर्ग वाढवण्यात आलाय। कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटावरून 6 फुटांपर्यंत उचलून 33,826 क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आलाय। चांदोली धरणातून 6,900 क्युसेकचा विसर्ग सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला। यावेळी नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील बहुतांशी पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले असून सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी रात्री 30 फुटांवर पोहोचली असून 32 फुटावर पोहोचण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केलाय। जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील 5 दिवसांपासून पाऊस कोसळतोय, त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये। परिणामी धरणातून विसर्ग सुरू करावा लागलाय। तर शुक्रवारी रात्रीपासून पश्चिमेकडे पावसाचा जोर आणखी वाढला। शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम राहिली आहे। जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाने उघडीप दिली होती। काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या। शनिवार दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत गारवा निर्माण झालाय। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये। कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटावरून 6 फुटापर्यंत उघडून एकूण 33,826 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो। धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। कृष्णा नदीवरील बहे, नागठाणे, मौजे, डिग्रज, सांगलीचा बंधारा पाण्याखाली गेलाय। याशिवाय वारणा नदीवरील चिकुर्डे, निलेवाडी, शिगाव, समढोळी, दुधगाव येथील बंधारेही पाण्याखाली गेलेत। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरज पंचायत समिती प्रशासकीय इमारत असं नामकरण केलं होतं। पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस दिलेलं नाव हटवण्यात आल्याने आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मिरज पंचायत समिती आवारात गोळा होऊ लागले। पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ तिथे बंदोबस्त करण्यात आला। चळवळीचे कार्यकर्ते आणि पोलिसांबरोबर वादावादीचा प्रकार घडलाय। पोलिसांनी पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त वाढवलाय। चळवळीचे कार्यकर्ते यांनी पंचायत समितीच्या गेट समोर आंदोलन सुरू केलंय। आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे म्हणाले, पंचायत समिती नूतन इमारतीस शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलं होतं। परंतु प्रशासनातील जातीवादक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेऊन त्यांनी डॉ. बाबासाहेबांचं नाव काढले। एका रात्रीत हा प्रकार घडलाय। सचिन कांबळे पुढे म्हणाले, नाव काढलं म्हणून डॉ. बाबासाहेब नाव जगभरात घेतलं जातं। आंबेडकरी समाज गप्प बसणार नाही। परत या इमारतीवर सन्मानाने नाव बसवलं जाईल। या जातीयवादी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। या इमारतीवर परत
डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सन्मानाने लागल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका सचिन कांबळे यांनी घेतली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील असंख्य कार्यकर्ते मिरज पंचायत समितीच्या गेट समोर तीव्र आंदोलन करत होते. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी इद्रिस नाईकवडी यांना आमदारकी दिली. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडतील म्हणून ही आमदारकी दिली, परंतु आमदार इद्रिस नाईकवडी यांनी अल्पसंख्याक समाजाबद्दल एकही मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी सांगली जिल्हा शहर कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केलाय. जमील बागवान म्हणाले, आमदार इद्रिस नाईकवडी हे महाआरोग्य शिबिर घेत आहेत. ते सर्व ढोंग असून आमदारकी वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. आमदार इद्रिस नाईकवडी यांनी प्रभाग 6 मध्ये काँग्रेसचं काम केलं, प्रभाग 7 मध्ये बीजेपीचं काम केलं, प्रभाग 5 मध्ये करंज आमदारच्या विरोधात काम केलं. आमदार इद्रिस नाईकवडी यांनी पक्षाचे काम इमानदारीनं केलं असतं तर महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचं असतं. स्वर्गीय अजितदादांनी मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाचा फायदा व्हावा म्हणून आमदारकी दिली. त्यांनी दादांच्या विरोधात जाऊन पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले असा आरोपही जमील बागवान यांनी केलाय. ते पुढे म्हणाले, आमदार इद्रिस नाईकवडी यांना 2 वर्षांसाठी आमदारकी दिली होती. त्यांचा राजीनामा मागितला होता. स्वर्गीय अजितदादा आणि आमदार जयंत पाटील यांनाही फसवलंय. मुस्लिम समाजाचं नाव बदनाम होते. दादांवर तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्ही आमदारकीचा राजीनामा राज्यपालांकडे द्या, असंही जमील बागवान म्हणाले. भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना आणि क्रीडा सेनेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दिल्लीत सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे 1200 युवक सहभागी होणार असून 6 ऑगस्ट रोजी सांगली रेल्वे स्थानकावरून विशेष श्रीनाथ एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये 1500हून अधिक पैलवान आणि शिवसैनिकांनी रक्तदान करून नवा आदर्श निर्माण केला होता. त्याच धर्तीवर यंदा दिल्लीतील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा रक्तदान उपक्रम होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी सांगलीहून रवाना होणाऱ्या विशेष रेल्वेला उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी 500हून अधिक युवक तर 9 ऑगस्ट रोजी सुमारे 700 शिवसैनिक आणि क्रीडा क्षेत्रातील युवक भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सर्व 13 खासदार आणि पक्षाचे प्रमुख नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा संदेश दिला जाणार असून सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक या यात्रेत सहभागी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. पेठ राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी फाटाजवळील लक्ष्मी मंदिराजवळ आलिशान कारमधून गांजा विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्हेगाराकडून 1,80,000चा 4 किलो 163 ग्रॅम वजनाचा तयार गांजा आणि कार असा एकूण 5,80,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सचिन दादासो चव्हाण याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन चव्हाण हा पेठ महामार्गावरील लक्ष्मी फाटाजवळील लक्ष्मी मंदिराजवळ तयार गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता एक Hyundai i20 कार संशयितरित्या थांबलेली दिसली. पोलिसांना संशय आल्यानंतर कार थांबवून चौकशी केली असता त्यात सचिन चव्हाण असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी कारची झडती घेतली असता कारच्या डिक्कीमध्ये गांजा ठेवल्याचं पाहिलं. यावेळी गांजाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गांजा हा जादा दराने विक्री करण्यासाठी आणलाय. यावेळी त्याच्याकडून 4 किलो 163 ग्रॅम वजनाचा 1,80,000चा गांजा आणि 4 लाखांची कार असा एकूण 5,80,000चा मुद्देमाल जप्त करत त्याला पुढील कार्यवाहीसाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला. राज्यात प्रत्येक 4 ते 5 वर्षांनी कर्जमाफी जाहीर करण्याची फॅशन झाली आहे. प्रत्येक मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतो, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे कायमस्वरूपी समाधान होत नाही.
शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्याने दिलासा नको तर संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे. केंद्र व राज्य सरकारला कृषीविषयक धोरणे बदलण्यास भाग पाडण्यासाठी क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शेतकरी परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. पाटील पुढे म्हणाले, मेळाव्यात संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल. शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, अजित काळे, डॉक्टर प्रगती खरे चव्हाण, पंजाबराव देशमुख यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण उद्योजक आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप करत त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित लाभदायक दर देण्याची मागणी केली आहे. राज्यात एकच अधिकारी तुकाराम मुंडे कारवाई करतो, अन्य सर्व अधिकारी भ्रष्टाचारी आहेत असाच अर्थ होतो. लोकप्रतिनिधींचाही लुटारूंमध्ये समावेश आहे. भ्रष्ट लोकांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी संघटनेचा पुढाकार घेत आहे, त्यालाही यश येईल असंही रघुनाथदादा पाटील म्हणाले. वारणा नदीच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे वारणा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहते. त्याचा परिणाम म्हणून चिकुर्डे बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद केली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठच्या काही शेती क्षेत्रातही पाणी शिरले. पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान महसूल आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून अथवा पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आलंय. वारणा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित 16 कोटी 59 लाखांच्या आर्थिक नुकसानी प्रकरणी चौकशी अधिकारी तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश M.R. मखरे यांच्यापुढे सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत दोषारोप नोटीस बजावण्यात आलेल्या आजी माजी संचालकांच्या वतीने वकिलांनी म्हणणे सादर केलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होईल. जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातील विविध खर्चाच्या व्यवहारात अनियमितता झाल्याने बँकेचे 16 कोटी 59 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम 88 अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीत आजी माजी संचालक, तत्कालीन अधिकारी तसेच विद्यमान अधिकाऱ्यांसह एकूण 57 जणांना दोषारोप नोटीस बजावण्यात आली आहे. शासनाने या प्रकरणासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश M.R. मखरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित सर्वांना नोटीस बजावत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानुसार सुनावणीत संबंधितांनी आरोपांबाबत वकिलांमार्फत आपलं स्पष्टीकरण सादर केलंय. आता त्याचा अभ्यास करून पुढील सुनावणीत अधिक तपशीलवार प्रक्रिया होणार आहे. चौकशीतील आरोप प्रामुख्याने विकास सेवा संस्थांसाठी संगणक खरेदी, बँकेच्या जाहिरातीत खर्चातील अनियमितता आणि फर्निचर खरेदी या व्यवहारांशी संबंधित आहेत. या व्यवहारांमध्ये नियमांचं उल्लंघन करून बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशीत नोंदवण्यात आलाय. मात्र संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळत आपली भूमिका मांडली असून अंतिम निर्णय चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. राज्य शासनाच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. जिल्ह्यातील 2 ग्रामपंचायतींनी राज्यात बाजी मारली आहे. एडेनिपाणी ग्रामपंचायतीने 2रा आणि कवठेपिराण ग्रामपंचायतीने राज्यात 3रा क्रमांक मिळवलाय. याशिवाय महिला बाल विकास विभागाकडून 10 तालुक्यातील प्रत्येकी 3 ग्रामपंचायतींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे सभापती स्नेहल मोरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सांगितले. राज्यातील महिला आणि बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या आणि राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या आणि त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या आहेत. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यात सन 2025 ते 26 पासून आदिशक्ती अभियान राबवण्याबाबत आणि आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आले. आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना सन 2025 ते 26 राज्यस्तरीय पुरस्कारात एडेनिपाणी ग्रामपंचायतीने राज्यात 2रा आणि मिरज तालुक्यातील कवठेपिराण ग्रामपंचायतीने राज्यात 3रा क्रमांक मिळवला. याशिवाय 10 तालुक्यातील प्रत्येकी 3 ग्रामपंचायतींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचं वितरण शासनाकडून लवकरच करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रसाळ यांनी सांगितले.